मंत्री भरत शेठ गोगावले हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना वेळापूर येथील आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगला या निवासस्थानी दिनांक 18 फेब्रुवारी दुपारी 2:30च्या सुमारास सदिच्छा भेट दिली. रोजगार फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांचा सत्कार आमदार उत्तमराव जानकर यांच्या वतीनं करण्यात आला. यावेळी शिवसेनेकडून निमगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या नीलावती ठवरे यांचे पती माजी पंचायत समिती सभापती मच्छिंद्र ठवरे, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी करून मांडवे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले गौतम उर्फ आबा माने, वेळापूर जिल्हा परिषद गटातून मीनाक्षी सरतापे यांचे पती, आरपीआयचे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, शिवसेनेकडून निमगाव पंचायत समिती गणातून निवडून आलेले दत्ता मगर, गोरडवाडी पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या रेश्मा माने यांचे पती बाबा माने आदींचा सत्कार नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर चहापान करत माळशिरस तालुक्यातील विकास कामांबाबत आणि विविध राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान नामदार भरत शेठ गोगावले आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्यात बंद दाराआड कोणती राजकीय चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ही चर्चा जवळपास 10 मिनिटं चालली. बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे माळशिरस तालुक्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे की माळशिरस पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेतली आहे. त्याच काळात आमदार उत्तमराव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत शेठ गोगावले यांची भेट घेतली आणि 2 दिवसांनंतर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगला या ठिकाणी सदिच्छा भेट झाल्याने माळशिरस पंचायत समितीचा सभापती शिवसेनेचाच होणार अशी चर्चा होतीये. यासाठी सभापती पदासाठी युवा नेते दत्ता मगर यांचे तर मोहिते पाटील गटाकडून उपसभापती वैष्णव देवी मोहिते पाटील तर जानकर गटाकडून विमल जानकर यांच्या नावाची चर्चा माळशिरस तालुक्याच्या राजकारणात होतीये. येणाऱ्या काळात कोणचा सभापती आणि कोणाचा उपसभापती कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.